आपण आपल्या राष्ट्रवादासाठी बसलो असताना आतापर्यंत आपण काही केलं नाही। आपण यापुढे मराठी साहेब, आज शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले, काय नेमकी मागणी आहे, कशासाठी रस्ता रोको केला? मागणी रास्त मूल्यांकनाची आहे। 40 दिवस झाले शांततेच्या मार्गाने आंदोलन केलंय। आपणही 2-3 वेळेस व्हिजिट केली। आम्ही लेकरा बाळांसह आंदोलनाला गेलो होतो, मोर्चा घेऊन गेलो होतो। त्यावेळी आपण पाहिलं की आम्ही शांततेत केलंय, पण आता यापुढची जी शांतता सहनशीलता संपलेली आहे। आज आता हे ट्रेलर आहे, उद्या रामनगरला यापेक्षा भव्य स्वरूपाचं रस्ता रोको होईल, नंतर जालन्यात होईल, त्यानंतर जालना जिल्हा बंदची हाक दिली जाईल। सगळ्या संघटना आमच्या बरोबर आहेत आणि शेवटचा पर्याय म्हणून लेकरा बाळांसह शेती अवजारांसह गुराढोरांसह तिथं जाणार आहेत, गनिमी काव्यानं करणार आहे। तुमच्या माध्यमातून शासन प्रशासनाला, मुख्यमंत्र्याला विनंती आहे, मागचं निवेदन आत्मदानाचं, सामूहिक आत्मदानाचं राष्ट्रपती पासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत, पोलीस महासंचालकापासून तुमच्या याच्यापर्यंत, पोलीस निरीक्षकापर्यंत, मानवी हक्क आयोगापासून सर्व नेत्या कार्यकर्त्यांपर्यंत दिलंय, पण आमच्या आत्मदानाच्या इशाऱ्याची कुणी दखल घेतली नाही। पोलीस इथं जे बंदोबस्त लागू करतात तिथं विचारायला सुद्धा आले नाही। नाही तर एखाद्या माणसानं जरी हे दिलं आत्मदानाचा इशारा तर त्याला परावृत्त करण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा कामाला लागत असते, परंतु हे आमच्या मरणाची वाट पाहत आहे। तर मग मरणाची वाट पाहतायत ना, तर अशा वेळेस या की तुम्हाला झोपेतून उठून जागं करून त्यावेळेस तुम्हाला प्रशासनाच्या समोर गाई, म्हशी, गुरं, ढोरं, शेती अवजारं आणि लेकरा बाळासह रॉकेलच्या डिझेलच्या कॅन घेऊन आम्ही इथं येऊ आणि ते महाराष्ट्राला परवडणार नसेल, महाराष्ट्राच्या पुरोगामी इतिहासाला काळीमा फासणार असेल। मराठी साहेब, मागची महिन्याभरापासून देवमूर्ती आंदोलन सुरू आहे। आज सिंधी काळेगाव फाटा रस्ता रोको आंदोलन झाले, तरी देखील सरकार दखल घेत नाही। पुढची भूमिका काय आता शेतकऱ्यांची, बाधित शेतकऱ्यांची? पुढची भूमिका म्हणजे तीव्र होत जाणार। आता उद्याचं रामनगरचं आंदोलन यापेक्षा तीव्र असेल, त्यानंतरचं जालना शहरातलं आंदोलन असेल, आजच सांगणार नाही, ते यापेक्षा तीव्र असेल। जिल्हा बंद होईल, सगळं बंद होईल, त्यानंतर दूध येणार नाही, भाजीपाला येणार नाही, आम्ही सगळं गनिमी काव्यानं करणार आहे।